नमस्कार श्रोते हो. मातृदिनाच्या आपणा सर्वांना अनंत शुभेच्छा. आई म्हटलं की आई हा शब्द उच्चारताच आपण सारेच फार हळवे होतो. तर आईच्या कणखरतेवर असणारी आवाज ही कादंबरी माझ्या वाचनात आली, जी डॉक्टर ॲडव्होकेट अशोक भाईटकर यांनी लिहिलेली आहे आणि डिंपल प्रकाशन यांनी त्याचं प्रकाशन केलेलं आहे. या कादंबरीवर मी आस्वादकयुक्त समीक्षण म्हणजे मला या कादंबरीतनं काय मिळालं हे मी शब्दबद्ध केलेलं आहे. तर आज मातृदिनाच्या निमित्ताने मला माझ्या या समीक्षणातला आस्वादकयुक्त समीक्षणातला छोटासा भाग आपल्याला वाचून दाखवण्याची इच्छा आहे. मी या कादंबरीतनं हे शिकले की तो काळ कसा होता, म्हणजे आपले आई बाबा, आपले आजी आजोबा असतील, ह्या काळामध्ये आत्ता तितकी गरिबी राहिलेली नाही आहे, पण तेव्हा तग धरून राहणं फार कठीण होतं आणि प्रत्येकजण याच्यातनं गेलेला आहे. आणि अशा हालाखीच्या परिस्थितीतसुद्धा या स्त्रीनं आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना शिकवलं, मोठं केलं. त्या स्त्रीला शिक्षणाचं महात्म्य माहिती होतं आणि तिची लेकरं शिकून सवरून मोठी झाली. तर हे पुस्तक, ही कादंबरी मला स्वतःला खूप प्रेरणादायी ठरलेली आहे. मी अधिक बोलण्यापेक्षा माझ्या परीक्षणातनं मला जास्त बोलायला आवडेल. आई म्हणजे कणखरता, आई म्हणजे परमेश्वर. जगातील सगळी सुखे आपल्या बाळापाशी आणण्याचे सौजन्य आणि सामर्थ्य ज्यात असतं ते म्हणजे मातृत्व, असं मला स्वतःला वाटतं. सदर लेखन ना परीक्षण आहे ना समीक्षा. आई या भावनेला शब्दबद्ध करणे, वर्णन करणे परमेश्वराला जमलं नाही. आई ही भावना सगळ्या कलाकृतींच्या पलीकडली भावना आहे. हो, भावनाच. मातृत्व, आई पण ही कोणी व्यक्ती नसून ती एक भावना आहे. जी व्यक्ती आपल्यावर माया करते, आपल्या गुणदोषासकट स्वीकारते, जी प्रेम करते, वेळप्रसंगी माफ करण्याचे मोठे अंतःकरण सुद्धा जिच्याकडे असते, ती भावना म्हणजे आई. आई पण हे मानसिक असतं, हे माझं स्पष्ट मत आहे. म्हणून आपल्या संस्कृतीत विठ्ठलाला देखील माऊली म्हणतात. आईबद्दल किती लिहावं, बोलावं तितकं थोडंच. पण डॉक्टर अशोक भाईटकर सरांच्या या पुस्तकावरील मुखपृष्ठ सांगतं की सरांची आवाज म्हणजे पराकोटीची कणखरता. मुखपृष्ठात ही कणखर आई लांडग्यांना धोपटून काढत आहे. विचार केला, मी जर आईचे चित्र काढले असते तर मी अंजारणारे, गोंजारणारे, साजिरे गोजिरे काढले असते. पण आई फक्त तितकंच करत नसते. तिची कणखरता असते, तिचं सामर्थ्य असतं, तिच्या प्रेमाचं पाठबळ असतं. म्हणून आणि केवळ म्हणून आपला या नीच प्रवृत्तीच्या जगात निभाव लागतो. मला माहिती आहे, आई आयुष्यभर पुरत नसते, पण तिचं प्रेम आयुष्यभर पुरून उरत असतं. तिच्या प्रेमाची ताकद सोबत असेल तर मनुष्य मोठा होतो. जगातल्या कुठल्याही संकटाला तो धुडकावून लावू शकतो, तग धरून उभा राहू शकतो. मला स्वतःला आवाज वाचल्यावर, खरं तर आवाज हे बोलकं पुस्तक अनुभवल्यावर जाणवलं, सरांमधल्या सामर्थ्याचे, सज्जनतेचे खरे रहस्य त्यांच्या आईचे त्यांच्यावरील प्रेम आणि संस्कार हे आहे. आवाज हे कुण्या एका साहित्य प्रकारात मला तरी वाचता येत नाहीये. काहीही असो, पण आवाजमध्ये गरिबीची भीषणता आहे, कणखरता आहे, लेखकांच्या उच्च शिक्षिततेचा चढता आलेख आहे, शिक्षणाचे महात्म्य आहे, त्यावेळची मुंबई आहे, कोकणचा निसर्ग आहे. डॉक्टरांची आई परिस्थितीमुळे नसेल शिकली, परंतु या माऊलीला त्या काळात शिक्षणाचं महात्म्य कळलं होतं. या माऊलीने इतक्या हलाखीत, गरीब परिस्थितीत आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षित करण्याचे स्वप्न पाहिले, जे साकारही झाले. डॉक्टरांच्या शिक्षणाचा यशस्वी प्रवास पुढील सर्व पिढ्यांसाठी आणि माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. पुस्तक अनुभवताना वाटलं, मी किती माझ्या वेदनांना कवटाळून बसते. या माऊलीने तरुणपणात माझ्या वयाचे असताना किती सोसलं. शारीरिक त्रास, मानसिक त्रास काय असतो हे आवाजमुळे मला कळलं. आवाजमधील गरिबी माझ्या आकलना पलीकडली आहे. असं वाटलं, माझी पिढी किती सुखी आहे. आवाज सांगून जाते, कितीही 18-20 दारिद्र्य असो, माझ्या बाळांना जगातली सगळी सुखे देण्याची ताकद आईमध्ये असते. आज या माऊलीची लेकरे जे काही आहेत ते त्यांच्या आईच्या प्रेमामुळे आहे.
या जगात काय पातळी असू शकते नीचपणाच्या प्रवृत्तीची हे आवसमुळे कळलं. आयुष्यात सगळ्या प्रवृत्तीची माणसे भेटतात. डॉक्टरांना त्यांच्या आयुष्यात चांगली माणसे देखील भेटली की त्यांनी ती जपली. डॉक्टरांनी संयम ठेवला, उच्च शिक्षित झाले. मला असं वाटलं, डॉक्टर जर माझ्यासारखा लोकांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेत बसले असते तर ते कधीच मोठे होऊ शकले नसते आणि हजारो विद्यार्थ्यांना आयुष्यात उभं करू शकले नसते. इतकं सामर्थ्यवान असण्याचे मूळ त्यांची आवस आहे हे मी नक्कीच सांगू शकते. त्यांनी इतकं सोसलं आहे पण ते कधी खचले नाहीत हे मला आवसमुळे कळलं. या पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी, सरळ आहे. कोणतेही पान उघडून वाचू शकतो, ते समजतं. या पुस्तकाने मला खूप काही शिकवले. खिशात पैसा असेल तर रक्ताची नातीसुद्धा पाठ फिरवतात हे त्रिवार सत्य आपल्याला अपमानित करणारी व्यक्ती आपल्याला बोलत नसून स्वतःची नीचता, पात्रता, खरं तर अपात्रता सिद्ध करत असते. डॉक्टरांनी सोसला आहे हा उल्लेख मी यासाठी केला कारण आपल्याला होणारा त्रास मनुष्य सहन करू शकतो, आपल्या आईला होणाऱ्या वेदना नाही सहन करू शकत. या लहान बाळाने लहानपणापासून आईचे हाल पाहिले पण आपल्या कर्तृत्वाने त्याने तिला कालांतराने सगळी सुख दिली. कदाचित तिच्या जखमा या सुखाने भरणार नाहीत पण आपली बाळे सज्जन झाली हा आनंद फक्त एक आईच समजू शकते. गरिबीत मोठे होऊन सुद्धा कोणीही वाईट मार्गाला लागले नाही की शिक्षणाची कास सोडली नाही. हे समाधान काय आहे हे आईचं काळीजच अनुभवू शकतं. मला माहिती आहे आईबद्दल या जगात खूप लिहिलं गेलं आहे, खूप बोललं गेलं आहे. मला असं वाटतं कदाचित कोणाची आई अंजारणारी, गोंजारणारी नसेल, तापट असेल, पण मग आपण मूळ शोधावं. माझ्या आईचा स्वभाव असा का आहे? मी हे ठामपणे सांगते की आईचा स्वभाव कसाही असू द्या, आई खरी असते. तिच्या इतकं सत्य आणि पवित्र या जगात दुसरं काहीच असू शकत नाही, अगदी परमेश्वर सुद्धा. खरं तर आपल्या मराठी साहित्यात, कोणत्याही विषयाच्या साहित्यात, कोणत्याही भाषेच्या साहित्यात अशी पुस्तकं असतात जी आपल्याला आयुष्यात खूप प्रेरणा देत असतात. आपल्याला आयुष्यात उभं राहण्यासाठी खूप काही अप्रत्यक्षपणे का होईना शिकवून जात असतात. तर मी तरी आवस या वाचनाने, विचारांनी प्रचंड समृद्ध झाली आहे. तर मातृदिनाच्या निमित्ताने मला या कादंबरीवर बोलायचं होतं, जे मी बोलले. दरवर्षी प्रत्येकजण आईबद्दल व्यक्त होत असतं. असं एकही कवी नाही की ज्याने आईवर कविता केली नसेल. मीही केली. मला माहिती आहे ती अशी वेगळी नाही ठरली. सगळ्यांची आई अंजारणारी, गोंजारणारी असते. मीही तेच लिहिलं आहे त्या कवितेत. पण आज आवस या कादंबरीबद्दल, जी आईबद्दल आहे, मला आईच्या कणखरतेवरती आहे. तुम्ही ही कादंबरी नक्की वाचावी असं मला वाटतं. माझ्या पिढीने तर नक्कीच वाचावी असं मला वाटतं. कारण आपण खूप आपल्या वेदनांना, छोट्या छोट्या गोष्टींना खूप कवटाळून बसलेलो असतो. तर आपण नक्की वाचा ही कादंबरी काय आहे ते, आणि खूप काही शिकवून जाते. माझ्या वाचनातनं तुम्हाला लक्षात आलंच असेल. कादंबरीची भाषा अतिशय सोपी आहे. मला आज मातृदिनाच्या निमित्ताने काहीतरी वेगळं बोलायचं होतं. मला आवस म्हणजेच आई. तर मला या कादंबरीवर विचारसुद्धा मांडायचे होते आणि आजच्या दिवसाचं निमित्त साधून मला ते बोलता आलं आणि मी खूप आनंदी आहे की ही कादंबरी वाचून मी विचारांनी समृद्ध झाले. मी अक्षरशः माझा हात, म्हणजे मला असं झालेलं की कुठेतरी छापून येणार आहे म्हणून मला लिहायचं नव्हतं, की मला हे लिहून काढायचं असतं की एखाद्या कलाकृतीकडनं मी काय शिकले हे मी लिहून काढते. आणि आई बोलताना सुद्धा मी हळवी होते. मी लिहायला लागले आणि ते कधी लिहून पूर्ण झालं मला सुद्धा कळलं नाही. एक जण म्हणालं की एक वाचक म्हणाले की यात सरांच्या आईबद्दल जास्त आलं नाही आहे, पण मला असं वाटतं की आवस या अख्ख्या कादंबरीबद्दल सरांनी आपल्या आईबद्दल इतकं लिहिलेलं आहे आणि मला त्या कलाकृतीकडनं काय मिळालं हे मला लिहायचं होतं आणि ते मी लिहिलं.
मी प्रचंड समाधानी आहे की मला कादंबरीमधनं काय मिळालं, आई ही भावना काय असते हे मला लिहिता आलं. तर मातृदिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि इथेच मी थांबते.